बॉल अभिषेक मोरे आपल्या रनवेवरून पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय, मिस हिट आहे, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, कॅच ड्रॉप होईल का? या स्पर्धेमध्ये अतिशय जबरदस्त हा फलंदाज, त्याच्यावरती मिळवलेलं ऍक्शनला रिॲक्शन असं म्हटलं जातं ना. अरे विजलो जरी आज मी माझा अंत नाही, पेटेल कुठा पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाहीये, हे सामर्थ्य फार सुंदर आहे. आणि तदनंतर मात्र कॅच ऑफ द डे अक्षय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत. पहा इथे कॅच मिळालेली आहे आणि इथे नामांकन आलेलं आहे, आमच्यापर्यंत माहिती पोहोचवलेली आहे. इथे पहा 3 बॉल 3 विकेट मिळवले ना, तो यश स्पोर्ट्स यांचे सर्व शैलेशजी आणि निलेशजी सोडकर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक बिरमणी संघासाठी आलेला आहे. समोर तुषार, हो यावेळी लॉस्ट केलाय, ऍक्शनला रिॲक्शन, मात्र अडथळा निर्माण झालाय, नैसर्गिक अडथळा. 1 धाव कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या वाढलेली आहे, 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. तुषार चव्हाण आणि अक्षय चव्हाण ही जोडी, 3 षटकांचा सामना. अभिषेक मोरे गोलंदाजीच्या रणीवरती, काय गोलंदाजी राहिली आहे अभिषेक. हो याही वेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, थर्ड कॉर्नर बॉडी लाईनच्या दिशेने मोठा चेस आहे क्षेत्ररक्षकासाठी, 1 हँडेड फील्ड केला गेलाय. तदनंतर मात्र कंप्लीट केल्या गेल्या त्या 2 धावा, या 2 धावेने आगे कूच केली गेली आहे. मैदानाच्या आतमध्ये हा असं म्हटलं जातं ना की खेळ हा विलक्षण होणार, यामध्ये दुमत नाहीये. गोलंदाजीच्या रणीवरती अभिषेक आलेले आहेत, काय घडेल? हो यावेळी पहा शरीराने घेतली गिरकी, मात्र तिथे एकेरी धाव. स्विंगिंग फटका खेळाला पाहायला मिळाले, शरीराची घेतलेली गिरकी आणि तदनंतर फलंदाजाने गोलंदाजाची फिरकी घेतली आहे. 1 धाव फलकावरती लगावली गेली आहे. पाच धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. अभिषेक 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. पहिल्या बॉलवरती 1 मोठा विकेट, तदनंतर मात्र तुषार आलेत. हो यावेळी पहा शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी मिस करतायत. चेंडू मात्र चाललाय. किती धावा आहेत पंच सांगता आहेत की हाही 1 येतोय, मॅक्झिमम 4 इथे मिळतील. चौकार आलेला आहे, ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळालंय. शॉर्ट ऑफ लेंथ वरती बाकपीट वरती गेले, मागच्या पायावरती जोर, तदनंतर घेतलेली गिरकी. क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले डीप मिड विकेटला, त्यांच्याकडून सुटलेला झेल, तदनंतर मात्र चेंडू सीमा रेषेकडे मार्गक्रमण करताना पाहायला मिळालाय. धाव संख्या एकंदरीत पाहिली तर 9 या आकड्यावरती. पहिलं षटक ऑन द वे. हो याही वेळी लॉफ्ट केलाय, काऊ कॉर्नरला 1 बाउन्स मध्ये अटेम्प्ट करतील. 1 धाव, एका षटकाचा खेळ फिनिश. स्कोर कार्ड वरती डबल डिजिट धाव संख्या 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 10 धावा धावफलकावरती. मैदानाच्या आतमध्ये तुषार स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील. अजूनपर्यंत अक्षय चव्हाण यांना स्ट्राईक मिळाली नाहीये. गोलंदाजीच्या रणीवरती गीतेश घाडगे यांच्यासाठी नामी संधी आहे. शैलेश सोडकर यांच्याकडून यश स्पोर्ट्स सर्वा निलेशजी आणि यशजी सोडकर यांच्याकडून विकेट हॅट्रिक. बिरमणी संघाच्या या गोलंदाजासाठी 501 रुपयाचं पारितोषिक. समोर तुषार आहे, काय घडेल? हो डाऊन द लेग, व्हाईट बॉल विश्वाच्या स्वरूपामध्ये 1 धाव अंकित केली गेली आहे.
धावत संख्या 1 ने वाढली आहे 11 या आकड्यावरती. पहा जिथे पुन्हा एकदा 1-1 तदनंतर 1 आणि 1 ओव्हर असा निल्सन आकडा पाहायला मिळाला. यावेळी लॉक केलाय आणि या फलंदाजाने सांगितलंय अरे फासा असा टाकाना की समोरच्याला वाटलं पाहिजे की आपण जिंकलो आणि त्याच वेळी वाट बघायची आणि आल्यावर काम संपवायचं. ते काम संपवलंय आणि एक मारलाय तेलजंग षटकार. तुषार चव्हाण यांच्या बॅट मधून आलाय मॅक्सिमम. धावत संख्या जाऊन पोहोचली आहे सरळ 17 या आकड्यावरती. आतापर्यंत 6 चेंडू फेस केले. 6 चेंडू मध्ये 16 धावा या संघाच्या नेत्याने समोर लगावल्या गेल्यात. काय फलंदाजी केली आहे अगेन्स्ट द गीतेश. हो डाऊन द लेग व्हाईट बॉल ची सांगता. धाव संख्या 18 या आकड्यावरती. 18 रन्स आपल्याला धावफलकावरती. सेमीफायनलचा थरार चित्त थरारकी मॅच. काय घडेल या मॅच मध्ये. गोलंदाज गीतेश घाडगे हो याही वेळी उडवलाय ऑफ केलाय आणि सांगितलंय अरे जीत और जुनून हौसला अभी बाकी है. अरे जीत है जुनून है हौसला अभी बाकी है. कल तेरी बारी थी अब मेरी बारी है. इथे बारीवरती पारी मारली आहे. एक लाजवाब षटकार ठोकलाय तुषार चव्हाण या बॉर्डरने. मॅग्निफिसंट कॉन्सिक्युटिव्ह षटकार ठोकण्याची ताकद या बॉर्डरकडे राहिलेली आहे. ती दाखवलेली आहे क्षमता. धावसंख्या 1 ने वाढली आहे. माफ करा 6 ने वाढली आहे. जाऊन पोहोचली आहे. यस लक्ष आहे की नाही बघतोय नोंद घ्या. यस दादी मोहन 24 या आकड्यावरती गेलेली आहे. सुंदर फटकेबाजी तुषार. हो यावेळी पहा अलॉंग द कार्पेटने अतिशय जबरदस्त असा कव्हर ड्राईव्हचा फटका. इथे आणखी एक क्रॅकिंग चौकार ठोकलाय तुषार चव्हाण या नावाचं वादळ. असं म्हटलं जातं ना की कर्तृत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचं गगन असं दाखवायचं की यश आणि त्याचा प्रकाश संपूर्ण क्रीडांगणामध्ये पडला पाहिजे. तो प्रकाश पडतोय. त्याच्या बॅट मधून आलेले हे फटके मैदानाच्या आतमध्ये आग ओकतायत. हो याही वेळी पहा शॉर्ट क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर मात्र फील्ड करतील. मिडॉन वरती क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. शॉर्ट मिडॉनला फील्ड झाला. एकेरी धाव मिळाली आहे 8 बॉल आणि माफ करा 9 बॉल आणि 27 धावेंची आक्रमक इनिंग. तुषार मात्र पहिल्यांदा पास करतील ते आकाश. अक्षय चव्हाण स्ट्राईक एंड वरती येतील अगेन्स्ट द गीतेश. यावेळी पहा सांगितले अरे चाय में खारी और इस गेंदबाज को पडूंगा मैं भारी. ठोकला इथे मॅक्सिमम षटकार. मैदानाच्या आतमध्ये अक्षय याही नावाचं वादळ. असं म्हटलं जातं ना की खरबूजा को देख के खरबूजा रंग बदलता है. इथे एकाला पाहिलं दुसऱ्याने देखील रंग बदललेला आहे. मॅग्निफिसंट बॅटिंग ग्लोरियस बॅटिंग. धावसंख्या सरळ जाऊन पोहोचली आहे 31 माफ करा 35च्या घरामध्ये 35 स्कोर कार्ड. येस इट इज. सातत्याने नजरा वळवल्या जात आहेत. माना फिरवल्या जात आहेत. गिरकी घेतली जाते फिरकी घेतली जाते. गीतेश याच्यावरती चढवलेलं आक्रमण 5 चेंडू 25. पुढचा बॉल यावेळी ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये प्रोडक्शन दिलं गेलं. 1 धाव अंकित केली गेली आहे. धावसंख्या 1 ने वाढली आहे. जाऊन पोहोचली आहे 36 या आकड्यावरती. हा 36 धावा आकडा फार सुंदर आहे. 36 हा आकडा पाहिला ना तर असं म्हटलं जातं की 36 हे गुण जुळले पाहिजेत. जिथे नववधू आणि नववर आपल्याला पाहायला मिळतो 36 हा गुण जुळला पाहिजे. मात्र 36 हा आकडा जर पाहिला तर सासू सुनेचा देखील पाहायला मिळतो. मात्र गोलंदाज आणि फलंदाज यांचं नातं काय. अरे यांचं नातं असं म्हटलं जातं ना नातं तुझं न माझं भलतंच द्वाड आहे. अरे नातं तुझं न माझं भलतंच द्वाड आहे. तू खड्याळ तर मीही लबाड. खट्याळ आणि लबाड हा क्रिकेटचा खेळ इथे पाहायला मिळालाय. धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती 36 रन. एक फलंदाज बाद झालाय.
सुंदर फलंदाजी. नवीन गोलंदाज येथील गोलंदाजीच्या रणवेवरती नाव आहे प्रतीक कांबळे. अनुभव आहे. आपल्या रणवेवरून निघतील अक्षय साडे. यावेळी पहा ऑन साइडला लॉंगॉनवरती क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करेल. एक धाव अंकित केली गेली आहे. धाव संख्या 37 या आकड्यावरती. असं म्हटलं जातं ना की चुकीच्या दिशेने वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेने हळूहळू जाणे फार चांगले असते. योग्य दिशेने चाललाय तो संघ. हो यावेळी पहा फ्लरलेनचा बॉल त्याच्यावरती ऑन दी अप केलाय. क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन दिलं गेलंय. 2 धावा नक्कीच कंप्लीट होतील. म्हणूनच म्हटलं जातं ना की नसलेल्या गोष्टींचा मोह हा कधीच करायचा नसतो. नसलेल्या गोष्टींचा मोह हा कधीच करायचा नसतो. असलेल्या गोष्टीमध्ये समाधान मानायचं असतं. जिथे पाहिलं ना पहिल्या बॉलवरती आक्रमक असणारा फलंदाज बाद झाला सचिन. त्याच्याच नंतर मात्र आलेले फलंदाज हे अतिशय आत्मविश्वासाने भरलेले आहेत. एकोणचाळीस धावा. हा ट्रॅकर आहे. पहा काय घडलंय. पंचांनी सांगितलं हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव. 40 धावा धावफलकावरती. स्कोर कार्ड वाढले गेले. तदनंतर मात्र धाव संख्या 40. एक बाउन्सर देखील या ठिकाणी घोषित केलाय. दंडित केले जाईल. आता मात्र प्रेशर होईल क्रिएट या गोलंदाजाच्या खांद्यावरती. पुढचा बॉल. हो याही वेळी पहा पंचांनी सांगितलं हा नो बॉल आहे. बाउन्सर पाहायला मिळाला. पहा आता असं म्हटलं जातं ना की जर तुम्ही सिगरेट पिलात तर तुम्हाला होईल कॅन्सर. मैदानाच्या आतमध्ये डान्स केला तर म्हटलं जातं डान्सर. मात्र ज्यावेळी अशा पद्धतीचा बॉल येतो ना त्याला म्हटलं जातं बाउन्सर. तो बाउन्सर आलेला आहे. फार सुंदर बाउन्सर. त्याच्यावरती हिटचा बॉल. मेजवानी आहे. धाव संख्या 41. हो याही वेळी पहा रनआउटच्या संधी आहे. काय घडले मैदानाच्या आतमध्ये. पंचांकडे दाद मागितली. पंचांनी थांबवलाय. काय निर्णय आहे. डॉट बॉल येतोय. धाव संख्या 41. तुषार त्यांच्या साथीला अक्षय अनेक वेळा पाहिलेला आहे. ज्यावेळी फ्री हिटचा बॉल येतो ना त्यावेळी गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या रनवेवरती काहीतरी वेगळं करत असतो आणि एच करताना पाहायला मिळाले हे गोलंदाज. नाव आहे प्रतीक कांबळे. गोलंदाजीच्या रनवेवरती अतिशय वेगाने गोलंदाजीच्या रनवेवरती स्वार आहेत. अगेन्स्ट द तुषार चव्हाण. जिथे तुषार यांची चर्चा केली तर 12 बॉल आणि 29 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केल्यात बनवल्यात. हो यावेळी पहा डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आहेत. फील्ड करतील. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. खऱ्या अर्थाने नैसर्गिक अडथळा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. धावसंख्या 1 ने वाढली आहे नाही तर 2 ने वाढती आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 43 च्या घरामध्ये. 43 धावा. हो यावेळी लॉस केलाय आणि सांगितलंय अरे पद का नहीं किरदार का गुरूर कीजिए जनाब. जिस पे मुकाबले भी यहाँ वकील लढते हैं. इथे हा वकील लढलाय भिडलाय. त्याने मात्र टोकला एक क्रॅकिंग षटकार. 6 धावा. आपल्या किरदारवरती गुरूर केलाय. आपली जी खेळी आहे ना ती अलौकिक. या स्पर्धेमध्ये या फलंदाजाने आता मात्र मंत्रमुग्ध केलाय. जिथे 14 बॉल आणि 37 ची खेळी त्यांनी केलेली आहे. शेवटचा बॉल.
कॉन्झिक्युटिव्ह 50 धावींपर्यंत जाणारा हा दाबे मोहन संघ पाहायला मिळाला. आणखी एक ठोकलाय आणि सांगितले, अरे जो खो गया वो गम नहीं, जो पाया वो कम नहीं, जो नहीं है वो ख्याल है, लेकिन जो है ना वो लाजवाब है. लाजवाब असा षटकार मैदानाच्या आतमध्ये या पट्ट्याने ठोकलाय. नाव आहे तुषार चव्हाण, जिथे 15 चेंडू फेस केले आणि परत नंतर मात्र धावा बनवल्या त्या 43. मित्रांनो, तुषार चव्हाण साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मॅग्निफिसंट, अतिशय जबरदस्त घातकी फलंदाजी. आता मात्र टार्गेट असेल, येणारे बॉल 18 तुम्हाला बनवायचे आहेत. 56 धावा. 18 बॉलच्या पाठीमागे 56 तुम्हाला बनवाव्या लागतील. अब तक 56 असं टार्गेट समोर आलं. खेळ संपलेला आहे. उत्तर भारत मधल्या खेळाकडे जातोय. चर्चा रंगवली गेली आहे. रामेश्वर नवतरुण विकास मंडळ, रामेश्वर क्रिकेट क्लब गाडवली आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा श्री यडियानाथ चषक 2024 पर्व क्रमांक 4 आणि पर्व क्रमांक 4 मधल्या सेमीफायनलचा हा थरार. एका बाजूला संघ आहे बीरमणी, तर दुसऱ्या बाजूला संघ आहे दाबे मोहन. या दोन संघांमधलं होणार आहे अभूतपूर्व असं युद्ध. इथे रणसंग्राम फुटला गेलाय आणि त्याचा रणसंग्राम आपण जर पाहिला ना तर आता प्रति हल्ले केले जातील. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. पहिल्या इनिंग मध्ये धाव संख्या 55 लगावली आहे ती दाबे मोहन या संघाने. आता मात्र त्याचा खऱ्या अर्थाने खरपूस समाचार घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेला बॅटर यश पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. बॉल द्या पंचांपर्यंत, विनंती असेल नवीन बॉल लगेचच द्या. थोडस स्पीडअप घ्या. जवळजवळ 5 आणि 5:15च्या आसपास आपण पोहोचतोय. थोडस स्पीडअप करूया म्हणजे फायनलची मॅच आहे ती आपल्याला जास्त षटकांची खेळवता येईल. मैदानाच्या आतमध्ये चर्चा रंगवली गेली आहे. हा जिथे स्ट्राईक एंड वरती आहे ते अभिषेक मोरे, नॉन स्ट्राईक एंड वरती असतील ते किशोर मोरे, गोलंदाजीच्या रनवेवरती मात्र असतील ते गीतेश चव्हाण, विकेश चव्हाण. यस, चेंजेस केले जात आहेत. विकेश चव्हाण मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत गोलंदाजीच्या रनवेवरती.
हॅलो माईक चेक. येस इट इज. काही टेक्निकल एरर आली. दाखवतो मॅच मध्ये जे आपण पाहिलं ना, ते धावा फलकावरती धावा संख्या लगावली गेली होती 2. अभिषेक मोरे हे मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती. विकेश हे त्यांचा सामना करतील. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. चौथा बॉल. हो हो हो, यावेळी पहा चेंज ऑफ वेस आपल्याला काही करताना पाहायला मिळाले. मात्र एक धाव अंकित केली जाईल. धाव संख्या 3 या आकड्यावरती आहे. चर्चा रंगवली गेली आहे या मॅच, जिथे सेमीफायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळाला. हा आता मात्र सेकंड इनिंग मध्ये असं म्हटलं जाईल ना की आयुष्याची प्रत्येक घडी पडत जी पडली आहे ना, तशा पद्धतीने तुम्हाला खेळ करा. हॅलो येस पहा इथे यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. मिस हिट आहे. नो मास लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल आणि थर्ड नंतर मात्र चेंडू चाललाय 1 बाउन्स सीमारेषे पार. मिळतील धावा 4. येतो चौकार. आता मात्र सुरुवात झाली या मॅचला, जिथे 7 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. 6 बॉलच्या पाठीमागे 4 बॉलच्या पाठीमागे 6 धावा या अंकित केल्या गेल्या. लास्ट बॉल या षटकामधला आपल्याला पाहायला मिळेल का? यस शेवटचा बॉल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक. अभि स्ट्राईकला. विकेश यावेळी पहा आउटसाइड ऑफ स्टंप. व्हाईट बॉल. 8 धावा अंकित होतील. धावा फलकावरती 1 ने वाढ पडली आहे. टोटल स्कोर जर पाहिला तर 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचला, जिथे 13 बॉल आणि 48 ची गरज आहे. 13 बॉल 48 चं समीकरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं, जिथे पहिल्या बॉल पासून अटॅक करणं गरजेचं होतं. आधी एक मोठा प्रहार मॅच मध्ये कमबॅक करू शकतात. थोडसा रनअप मध्ये गोलंदाज थोडासा अडथळा निर्माण होतोय. ते थांबले देखील गरजेचं होतं. एखादा वाईट एखादा नो मॅच मध्ये रंगत आणेल. मात्र हा बॉल पुन्हा एकदा हो यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक अक्षय त्याच्या खाली. विकेटचं पतन. महत्वाचा क्रुशियल मोमेंट वरती मिळवलेला हा विकेट. बिरमणी संघ मात्र आता अडचणीमध्ये आलाय, जिथे येणारे बॉल 12 आणि 12 बॉलच्या पाठीमागे 48 तुम्हाला बनवावे लागतील. प्रणित घाडगे इन ॲट नंबर आता मात्र 3 वरती येतील. गोलंदाजीच्या रनवेवरती कोण येईल हा सेमीफायनलचा थरार. आणि आम्ही कालच्या दिवसापासून पाहिलंय, ज्याच्या वेळी अडचणीमध्ये आलाय ना संघ दावे मोहन, आता वेळी फक्त एक नाव समोर आलंय. गोल्डन आर्म. येस इट इज अक्षय चव्हाण हे नाव समोर येतं. अक्षय कालच्या दिवसामध्ये काल फार सुंदर खेळी राहिली. आजच्या दिवसामध्ये फलंदाजी करत असताना त्यांनी चांगली फलंदाजी केली. मात्र गोलंदाजी आहे ना, ती त्यांची की फॅक्टर ठरली आहे या स्पर्धेमध्ये. एक दावेदारी पेश केली आहे. मात्र काय घडलंय, येणाऱ्या 6 बॉल मध्ये समोर जो फलंदाज आहे ना, त्याचं नाव आहे किशोर मोरे. एक आक्रमक फलंदाज. खूप चांगली स्पर्धा त्याने गाजवलेल्या आहेत. मात्र या मॅच मध्ये या बॉलरच्या अगेन्स्ट काय रणनीती आखेल. 12 बॉल आणि 48 ची गरज आहे. पहिलाच बॉल त्याच्यावरती चढवला प्रहार. तुम्ही कुठेही जाऊ नका, मॅच अजून संपलेली नाही हे ग्वाही देताना आणखी एक मॅग्निफिसंट षटकार ठोकला या पट्ट्याने. नाव आहे किशोर मोरे. जिथे येणारे बॉल 11 आणि बनवायचे आहेत 42 धावा. समीकरण प्रत्येक बॉल वरती चेंज होणार आहे. यामध्ये दुमत नाहीये, कारण की स्पर्धा लाख मोलाची आहे. स्पर्धेचं टायटल श्री यडियानाथ चषक 2024 चौथ्या पर्वामधली ही सेमीफायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळालाय. अक्षय अगेन्स्ट किशोर. हो हो यावेळी पहा आउटसाइड ऑफ स्टंप. प्रेशर बिल्ट अप होत आहे. येणारे बॉल 11 आता मात्र समीकरण आले 41. मॅच अजूनही संपलेली नाहीये. किशोर त्यांच्या साथीला असलेले फलंदाज नौका लढवतायत, भिडतायत. हो पुन्हा एकदा या बॅटने पहा तिथे नैसर्गिक अडथळा. एक धाव अंकित केली गेली आहे. धाव संख्या 1 ने वाढली आहे, जाऊन पोहोचली आहे.
16 या आकड्यावरती 40 धावांची अजूनही गरज आहे. येणारी बॉल 10 बॉलच्या पाठीमागे 40 ची गरज आहे. हो, यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येथील 1 धाव अंकित केली गेली आहे. येणारी 9 बॉल 39 ची गरज. 9-39. किशोर या 3 बॉल वरती 3 षटकार ठोकले ना तर मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. 39 रन्स मस्ट नीडेड आहेत. इट्स 9 डिलिव्हरीज. 9 बॉल मध्ये 39 होतील शक्य आहे. हा फलंदाज करू शकतो. आत्मविश्वास आहे. हो, यावेळी ऑन साईडला पुन्हा एकदा मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. फंबलिंग झालं. 1 धाव कंप्लीट केली गेली. पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे. 2 धावेने मात्र आगे कोच करत असताना येणारी बॉल 8 बनवायच्या आहेत 30 धावा. 8-37 मैदानाच्या काय घडलंय. किशोर मोरे 2 षटकार मस्ट निडेड असतील मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करण्यासाठी. मस्ट निडेड. पुढचा बॉल किशोर. हो, यावेळी पहा आउटसाइड द ऑफ स्टंप. येणारी बॉल 8 बनवायची आहे 36 धावा. 8-36 इक्वेशन. विराट कोहलीची ती मॅरेथॉन इनिंग आठवते. T20 वर्ल्ड कप पाकिस्तान अगेन्स्ट 8 बॉल 26-28 ची मॅच. तसाच काहीतरी कामगिरी, त्याच्याहून अवघड कामगिरी आहे. हो, यावेळी पहा पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप. येणारी बॉल 8 बनवायचे आहेत 35. काय घडलंय या मॅच मध्ये. काहीतरी वेगळा निर्णय येईल का हा देखील एक प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये. किशोर स्ट्राईक एंड वरती आलेले. अनुभवी फलंदाज. हो, यावेळी पहा ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे. प्रोटेक्शन दिलं गेलं. पहा काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा बोर्ड आकाशाकडे. फिनिश होतोय. किशोर मोरे यांचा खेळ बॅक टू द पवेलियन जावं लागेल. येणारी बॉल 7 बनवायचे आहेत 35. आलंय का कोण येते काय नाव घ्यायचंय का. पुनीत घाडगे. मागच्या मॅच हातलूट संघाचे सचिन मोरे यांना निवेदन आहे की मागच्या मॅच मधला आपला फायनलचा जो सामनावीर आहे तो बाकी आहे. आपण त्याची नोंद घ्या. हो, यावेळी पहा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. काय घडलंय पहा. आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला गेला आणि नक्कीच 1 धाव अंकित केली गेली. येणारे बॉल असतील 6 आणि बनवायचे आहेत 34. फार अवघड असं आव्हान आहे मात्र ते पॉसिबल आहे. 5 षटकार 1 चौकार हे समीकरण तुम्हाला येईल. असं म्हटलं होतं ना की अनुभव हा एक कठोर शिक्षक आहे. कारण की तो प्रथम परीक्षा घेतो आणि नंतर धडे देतो. आणि आजचा दिवस आपला कसा अनुभव देईल आणि कसे धडे देईल हे पाहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला चांगलीच कामगिरी करत असताना इथे आता मात्र अनेक खेळाडू तुम्हाला सल्ले देतील. असं म्हटलं होतं ना की जगामध्ये सर्वात स्वस्त जर कोणती वस्तू असेल तर ती सल्ला. एकाकडे मागा 1000 जण देतील. जगातील सर्वात महाग गोष्ट कोणती असेल तर ती मदत. एकाकडे मागा कदाचित एखादाच देईल. मात्र इथे मदतीसाठी कोण येतोय. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती प्रणित घाडगे. हो, यावेळी लॉफ केलाय आणि सांगितलं अरे सीने हुए आटे को भी छान लेता हूं मैं. इथे छानलंय विनलंय आणि सीमेपार पाठवलाय षटकार 6 धावांसाठी. मॅच तुषारच्या अगेन्स्ट या फलंदाजाने एक आक्रमक रूप आपल्या अंगी घेतलेला आहे, आकारलेला आहे. जिथे एक षटकार फुकला. येणारे 5 बॉल आणि 5 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत त्या 28 धावा. आणि टीव्ही स्क्रीन वरती आमच्या अध्यक्षांना पाहतोय प्रकाशजी माने
अतिशय सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी उभे आहेत आणि या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. यावेळी पहा काय घडलंय. आउटसाइड द ऑफ स्टंप, व्हाईट बॉल, येणारे 5 बॉल आणि 27 ची गरज पॉसिबल होऊ शकतात. मॅच अजूनही संपलेली नाहीये. असं म्हटलं जातं ना की आयुष्यामध्ये नेहमी 2 नियम कायम ठेवा. बहरायचं फुलांसारखं आणि पसरायचं सुगंधासारखं. इथे बहरायचं आहे आणि पसरायचं देखील आहे. हो, यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मात्र तो बॉल खऱ्या अर्थाने एका धावेसाठी जातोय. भूषणगीत क्षेत्रामध्ये येणारे बॉल 4 आणि 26 ची गरज आहे. 4-26. मॅच आता मात्र थोडीशी लांब जाताना पाहायला मिळाली आहे. हो, यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक अक्षय येतील, मात्र त्यांना माहित आहे की बॉल झाडाला स्पर्श होतोय. यस, पहा पंच सांगतायत की हा षटकार आहे. पहा मॅच मध्ये ट्विस्ट आणलेली आहे. असं म्हटलं जातं ना की चांगल्या माणसाचा स्वभाव हा एखाद्या शून्याच्या आकड्यासारखा असतो. आणि आपण पाहिलं ना तर अक्षय हा फार चांगला खेळाडू आहे आणि तो ज्या बाजूला उभा राहील ना त्याची किंमत देखील वाढेल. सुंदर क्रिकेटचं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. म्हणूनच म्हटलं जातं ना की मेहनत नावाचा मित्र जर आपल्या सोबत असेल तर अपयश नावाच्या शत्रूला आपल्याला भीतीच राहत नाही. मेहनत केली आहे तुषार. हो, यावेळी लॉफ्ट केलाय. कन्सिक्युटिव्ह दुसरा षटकार येईल का तर नाही. इथे विकेटचं पतन. फलंदाज बाद. हितेश घाडगे यांनी मात्र चांगली बॅटिंगचा नमुना पेश केला. विद्यमान अध्यक्ष प्रकाशजी माने यांना मी निवेदन करतो की आपण मुख्य प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने या. येस प्रकाश सर या. मुख्य व्यासपीठाच्या दरम्यान या. आपण फायनल साठी जातोय. होणारी बॉल 2 बनवायचे आहेत. 20 आणि विकास मोरे डावकुरे हाताचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले. 2 बॉल 20 ची मॅच. चला सचिन थोडस स्पीडअप घ्या. 2 बॉल 20 ची मॅच आहे आणि जवळजवळ चित्र आपल्याला स्पष्ट दिसतंय. हो, यावेळी लॉफ्ट केला. आक्रमक पवित्रा, मात्र इथे विकास मोरे यांचा खेळ संपला. फिनिश केला. एक मोठा विकेट मिळाला आणि आता मात्र विजयावरती शिक्का जवळजवळ मुर्तब केला जातोय. इथे आपण पाहतोय दाभे मोहन हा संघ एका चांगल्या विक्रमाची नोंद करतोय. लगेचच मी विनंती करेन, हातलोट संघ नाहीत, आपण लगेचच या समोरच्या दिशेने जिथे प्रेझेंटेशन बॉक्स आहे ना त्या ठिकाणी आपण यायचंय. समोर संपूर्ण टीम यायचंय. विनंती असेल पब्लिक टीम. शेवटचा बॉल मॅचची टॉपेज आणि तदनंतर मात्र विजयी झालाय तो संघ दाभे मोहन. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच यस नाव असेल तुषार चव्हाण. मात्र विजयी संघाचं कौतुक, पराभूत झालेल्या संघाचं अभिनंदन करू.